सापडली सापडली. गुड मॉर्निंग. तर मी आता जस्ट उठली आहे आणि आता वाजलेत 7, कारण विहाची रात्री छान झोप झाली होती. त्यामुळे मी लवकर सकाळी उठली आणि सगळं पटपट आवरून घेते आता. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. आणि आज मी तुम्हाला माझा रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसं जातो दिवस मी तुम्हाला शेअर करते. उठल्यानंतर सकाळी आधी मी दुधाचं पॅकेट आणते, जे दूधवाले काका दरवाजाच्या बाहेर ठेवून जातात. ते आल्यानंतर लगेचच मी तापवायला ठेवते लो फ्लेमवर आणि साईड बाय साईड माझी अशी कामं करत असते. त्यानंतर लगेचच मी गरम पाणी घेते आणि हे मी जवळजवळ 2 महिन्यापासून फॉलो करते. त्यामध्ये गरम पाणी आणि थोडं लिंबू ॲड करते. याचे रिझल्ट्स मला दिसतात. माझं जवळजवळ आता 2 महिन्यात 3.5 किलो वजन कमी झालं आहे. आणि पाणी पिल्यानंतर मी जरा 5 मिनटं बसते आणि विचार करते आपल्याला दिवसभरात काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करते. त्यानंतर बदाम खाते आणि विहासाठी पण मी एक बदाम आणि अक्रोड मी भिजवत असते. ते माझ्याकडे साण आहे, त्यामध्ये मी तिला उघळून देत असते. त्यानंतर मी लगेचच फ्रेश झाली, पण त्याआधीच विहा उठली होती म्हणून लगेचच बेड पण आवरून घेतला. आणि हा व्हिडिओ येईल तोपर्यंत गणपती बाप्पांचं विसर्जन होईल. तुम्ही लास्ट व्हिडिओ माझा बघितला, कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता झाली आहे, आता वाजले 10 आणि विहाचं सगळं आवरून झालं आहे, माझं पण झालं आहे सगळं. आणि मी आता जेवण बनवायला घेते. आज जेवणामध्ये बनवते मी पावटाची भाजी. चला तर मग आजचा दिवस कसा जातो आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. इकडे मी पावटा रात्रभर भिजवत घातला होता आणि त्याचे छान असे साल काढून घेतली आणि त्यानंतर लगेचच हिरवं वाटण बनवायला घेतलं. मसाले सगळे भाजून घेतले आणि इकडे कुकरला मी पावटाचे साल काढले होते ते लावलं आणि याच्या मी जवळ 2 शिट्ट्या घेतल्या, त्या की एकच घ्यायला पाहिजे होते, त्यामुळे ते थोडं ओव्हर कुक झालं आणि माझं तेवढ्यात मसाल्याचे छान बारीक वाटणही बनवून झालं. त्यानंतर मसाल्याला छान तेलामध्ये परतून घेतलं आणि 2 मिनटं ठेवलं. त्यात सगळे मसाले ॲड केले आणि थोडं पाणी घातलं आणि त्याला मस्त उकळायला ठेवलं. आणि ही भाजी मी फर्स्ट टाईमच ट्राय करते हिरव्या वाटाणची. जनरली मी जरा वेगळी बनवत असते आणि ही भाजी खूप टेस्टी झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशी करतात ते पण मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर लगेचच कणिक मळून घेतली. भाजी झाली आहे आणि मी आता पटपट चपात्या आवरते, कारण आता विहा उठायची वेळ झाली. त्याआधी मी लवकर आवरते सगळं. विहा आज सकाळी 7:30लाच उठली आणि तिला लगेच भूक लागली होती म्हणून नाश्ता केला आणि तिला झोप आली म्हणून लगेच झोपी घातलं आणि तिची अजून अंघोळ बाकी आहे आणि ती झोपली. जनरली ती 9 वाजता वगैरे उठत असते. इथे माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि विहा लगेच उठली. तिचा टायमिंग एवढा परफेक्ट असतो की माझं सगळं कामं झालं आणि त्याच्यानंतर उठली आणि लगेचच मी कपडे आणले आणि तेही मला इकडे बघ कशी हेल्प करते. सगळ्या कामात तिला मला अशी हेल्प करायची असते आणि म्हटलं चला आता कपड्याच्या घड्या घालून घेऊया आणि तिचे सगळे टॉयज आवरायला घेतले. पण बघा माझंच सगळा पसारा करून ठेवला तिने. तिला तिकडे पाठवलं आणि सगळ्या घड्या केल्या. त्यानंतर विहा थोडं खेळली आणि तिला मी जेवण बनवायला घेते आता. तिला भूक लागली आहे. आज मी तिला जेवणामध्ये बनवते शेवाळ्या. इकडे मी टोमॅटो चिरते. टोमॅटोची साल काढून घेतली आणि शेवाळ्या 2 मिनिटासाठी भिजवायला घातल्या आणि त्याला सगळी फोडणी दिली. फोडणीमध्ये तिला मी सगळ्या गोष्टी टाकत असते, कारण तिला आता सवय व्हायला पाहिजे म्हणून सगळं मी टाकत असते. आणि ती पण आता सगळ्या गोष्टी आवडीने खायला लागली आहे. तिचं इकडे मस्त जेवण बनवून झालं. त्यांचं दोघांचं जेवण झालं, त्यानंतर मी पण जेवायला बसली. आणि माहीत नाही मला ती भाजी खूप तिखट लागली आणि आज ना थोडं सर्दीसारखं पण वाटतंय. त्यांना तेवढी नाही लागली तिखट, पण मला बऱ्यापैकी तिखट लागली ती. त्यामुळे तुम्ही जेव्हा ही रेसिपी ट्राय करणार तेव्हा थोडा कमी तिखट घाला किंवा मसाले कमी घाला. आणि आता बघा मी एवढं सगळं आवरलं होतं तरी विहाने परत तसाच पसारा केला. हे आमचं चालूच असतं असं. विहाचं पण आवरून झालं आहे, माझं पण जेवण झालं. तर तिला आता मी थोड्या वेळात किचन आवरते मी आणि त्यानंतर तिला अंघोळीला घेऊन जाते. आता जस्ट विहाची अंघोळ झाली आहे आणि तिला मी आता रेडी करते आहे.
आता बघा मी तिला काय करत असते की तिला रेडी करताना तिला मी एंगेज करून ठेवते, तिला सगळ्या गोष्टी करायला लावते तिच्या हाताने, त्यामुळे ती मला छान गोष्टी करूही देते आणि ती पण एक्साइटमेंटमध्ये सगळ्या गोष्टी शांतपणे करत असते. आणि तिला आता बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागल्या, त्यामुळे तिला मी जेव्हा काजळचा टिका लावते तेव्हा तीच मला दाखवत असते, इथे लाव, इथे लाव, इथे राहिलंय. डेली छान शांतपणे टिकली लावते, पण तिचा आता तुम्ही नॉटीपणा बघा. अशी झोपायचं नाही. उठा 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 उठा. अरे बापरे. अरे टिक्की लावायची ना आपल्याला. अगं नाटकी, नुसते नाटकी होते. शुभंटू. आज विहा खूपच नॉटीपणा करते, ती मला अजिबात टिकली लावू देत नाही. तिला कशी तरी लाडीगोडी लावली आणि तिची छान अशी तयारी करून देते मी. कधीतरी खूप हसवते आणि कधीतरी खूप दमवते. या लहान मुलांच्या अशा बाललीला असतात, त्या आपल्याला सामोऱ्या जाव्या लागतात हसत खेळत, आणि त्यात मजाही खूप छान येते. कुठे पिका बू पिका. हा कर मला पिका बू कर. पिका. अजून पिका. पिका. सापडली सापडली सापडली. तर मी असं म्हणत होती की विहाचं रुटीन डेली वेगळं असतं आणि आज जरा वेगळं झालं आहे, कारण ती आज लवकर उठली होती आणि त्यामुळे मग तिचं सगळं लवकर लवकर झालं आज. मग तिला नाश्ता दिला, त्याच्यानंतर मग ती लगेच झोपी गेली आणि त्यानंतर मग ती उठली आणि मग तिला तिने जेवण केलं आणि त्यानंतर मग आता अंघोळ केली. अंघोळ झाल्यानंतर मग ते आता तिला रेडी केलं आणि ती आता खेळते आहे. तर मग मी आता कपडे वगैरे टाकते, थोडा पसारा झाला होता किचनचा तो आवरते. तर आता संध्याकाळ झाली आहे, मी पण थोडा आराम केला आणि विहा पण झोपली. चहा करते त्यांच्यासाठी पण, कारण त्यांचं आज घरून काम चालू आहे. कशी रडते विहा? रडून दाखव कशी रडते. खोटं कशी रडते. मी आता इकडे चहा ठेवत होती आणि विहा माझ्या जवळ आली आणि तिचं असं म्हणणं होतं की मला उचल आणि मला धर, त्यामुळे ती लगेचच रडायला लागली. म्हणजे ती असं नाटकं करत असते, ती खोटं रडत होती आणि त्यानंतर मग तिला मी असं पिकअप केलंय आणि तिला छान हसवलं. तुला आपण आता काय बनवणार आहे? स्मूदी बनवणार आहे. ओके, आमची विहा काय खाणार आहे? स्मूदी कोण खाणार आहे? आता मी विहासाठी ॲपलची स्मूदी बनवते. त्याआधी मला सांगायचं होतं, ही जी नेट आहे मी ॲक्च्युली भाजीपाल्यासाठी मागवली होती, पण त्यात फळं एवढं व्यवस्थित बसतात ना, जे चिलटे वगैरे बसतात ना ते अजिबात नाही राहत. खूप छान आहे, तुम्ही पण नक्की परचेस करा. ॲपल आणि डेट्स टाकले मी त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट पावडर ॲड करते, जे मी आधीच बनवून ठेवली आहे. त्यामध्ये ॲड केलं आहे काजू, बदाम, अक्रोड आणि थोडं पिस्ता. सो मी अशी ही इकडे 2 चमचा पावडर घालते आहे आणि त्याच्यात थोडं दूध ॲड करणार आणि मग विहाला मी छान असं स्मूदी बनवणार ॲपलची. बोलून दाखव. दादा बोल. दादा. हा, मी इकडून बोलते. हा, दादा. तू बोल. ऐश्वर्या. बाबा बोल. मामा बोल. आई. आता चला. गुड गर्ल. बेसिकली इथे मी काय करते, तिच्याशी इंटरॅक्ट करते. ज्या वेने तिला आवडतं त्या वेमध्ये तिला मी खाऊ घालत असते आणि थोड्याफार लाडागोडा तर लावाव्याच लागतात. संपदा शत्रुबुद्धी विनाशाय बोलावूया. दिव्या दिव्या दीपत्क
आता तिचं इथं असं म्हणणं होतं की मला तू टिक्का लाव देवाचा, म्हणजे तिला नेहमी कुंकू लावायचा असतो. ती हात जोडते नेहमी, प्रार्थना पण करते, पण तिला ना टिक्का लावायला खूप आवडतं आणि ती मला पण सांगत असते की तू पण लाव, त्यामुळे मी पण लावला लगेचच. देवपूजा झाली, विहाचं खाऊन झालं, देवपूजा झाली. आता विहा खेळते, तिचा आता स्टडी टाइम आहे, ती थोडा स्टडी करणार. तिला मी थोडं लिची शिकवणार. कुठे लिची? विहा लिची लिची गुड गर्ल. ॲपल कुठे? ॲपल स्टँड अप स्टँड अप. ॲपल हां. बनाना बनाना ओके. आणि पपया पपया व्हेरी गुड. आणि मँगो 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 दाखव. गुड गर्ल. आणि चिकू चिकू गुड गर्ल. आणि देवपूजा झाल्यानंतर आमचा स्टडी टाइम असतो, त्यामुळे मी तिला इकडे नेहमी काही ना काही नवीन रोज गोष्टी काहीतरी शिकवत असते. आणि संध्याकाळीच नाही तर दुपारी सकाळी कधीही आमचं स्टडी टाइम येतो. तिने बुक आणलं म्हणजे मला तिला शिकवावं लागतं. आणि रोज संध्याकाळी आम्ही खाली गार्डनमध्ये जातो विहाला फॉर अ चेंज म्हणून. मी संध्याकाळी तिला बाहेर काढते, पण आज थोडा बाहेर पाऊस चालू आहे आणि थंडी खूप आहे, त्यामुळे मग आम्ही आज बाहेर नाही गेलो. नाहीतर अदरवाईज आमचं ते पण एक रुटीन असतं. आणि मग मी विहासाठी जेवण बनवणार. सो असं आमचं रोजचं रुटीन असतं. तर तुम्हाला कसं वाटलं आजचं रुटीन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्याच्यातच माझा पूर्ण दिवस चालू. जरी मला हाऊस हेल्प असते तरी पण माझा दिवस असा असतो, फुल डे बिझी असतो. आणि म्हणजे की सॅटर्डे संडेला पण यांची हेल्प होते, तरीसुद्धा माझा डे पूर्ण बिझी असतो. आता जेवढं मी तुमच्यासोबत शेअर केले त्यापेक्षा त्यामागे जे कामं होते, जे मला ते हेल्प करत असतात बऱ्याच कामांमध्ये, मला त्यांची हेल्प होते. आणि आजकाल आता विहा पण हेल्प करायला लागले. तुम्ही बघितलंच दुपारी मी कपडे काढत होते तेव्हा ती मला कशी हेल्प करत होती. काही वेळा छान हेल्प करते आणि काही वेळा माझा पसारा असा वाढवून ठेवते. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या. बाय. ओके चला बाय.